मित्रांनो, आज सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी अखेर डाव टाकला आणि या ठिकाणी शिंदेंची शिवसेना जाळ्यात पूर्णपणे अडकली, ज्याची वाट सध्या शिवसेना आणि कपिल सिब्बल बघत होते। अखेर तोच निर्णय जाता जाता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांच्याकडून शिंदे गटासाठी नवीन नोटीस। देशाच्या राजकारणाला मित्रांनो ही बातमी नवीन आहे आणि सध्या आज सुप्रीम कोर्टामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दलची सगळ्यात मोठी सुनावणी पार पडली। इथे मात्र ठाकरेंनी कसा केला कमबॅक, तर शिंदे सेना कशी बॅकफूटवरती आज गेली आणि या सगळ्या दिवसभरामध्ये आज उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी नेमका काय म्हटलं आणि शिवसेनेचा निकाल उद्धव ठाकरेंच्या फायद्याचा ठरतोय। 40 आमदार असतील, पक्षचिन्ह असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल, या तीनही याचिका आज कपिल सिब्बल यांनी अखेर सगळ्यांनाच तोंड कशी पाडत या निकालाच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी खबरबात दिली आहे। तर शिवसैनिकांनो आणि महाराष्ट्राच्या नागरिकांनो, आजचा निकाल नेमका काय घडलं, दिल्लीमध्ये आज काय होतं आणि त्याबद्दलची नेमकी सुनावणी काय झाली ते आता आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत शर्मा यांच्यासमोर, यांच्या खंडपीठासमोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दलची संपूर्ण निकालाची सुनावणी पार पडली। यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार आपला युक्तिवाद केला। हा युक्तिवाद करत असताना महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये फूट कशी पडली, सुनील प्रभूंचा व्हीप डावलून आमदारांनी थेट सुरत गाठलं आणि तिथून सुरुवात झाली बंडाला। शिवसेनेच्या घटनेसंबंधीचा सगळ्यात मोठा दावा आज केला गेला। 2013 साली उद्धव ठाकरेंची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नाही, शिवसेना पक्षाच्या पक्षप्रमुखपदी जेव्हा निवड झाली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या सगळ्या नेत्यांनी त्यावर सह्या केल्या होत्या। त्यामध्ये एकनाथ शिंदे देखील होते आणि 2018ला जेव्हा पक्षाचं गटनेतेपद निवडलं गेलं होतं, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या नावाची स्वतःची घोषणा ठाकरेंनी केली होती आणि त्याच शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सोडणं आणि पक्षच माझा आहे, पक्षावर दावा करणं हे कितपत योग्य आहे असा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये केला। सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी देखील पुढे म्हटलं की सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंकडे असलेला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष हा तात्पुरता आहे, हे त्यांच्या तुम्ही लक्षात आणून द्या। हा कधीही कोणत्याही क्षणी ठाकरेंच्या बाजूने पक्षाने चिन्ह जाऊ शकतं असा जोरदार युक्तिवाद जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केला तेव्हा सुप्रीम कोर्टाकडून देखील ते मान्य करण्यात आलं। शिंदे सेनेला पक्षाने चिन्ह तात्पुरतंच देण्यात आलेलं आहे, त्यावरती अंतिम निकाल झालेला नाही आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने फार मोठ्या चुका केल्या आहेत। त्याचवेळी जर एकनाथ शिंदेंना जर फ्लोअर टेस्ट करण्यासाठी थांबवलं असतं तर एकनाथ शिंदेंचं सरकारच महाराष्ट्रात निर्माण झालं नसतं। ही देखील केंद्रीय निवडणूक आयोगाची सगळ्यात मोठी चूक मान्य करावी असं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडले। एकंदरीत उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी मांडलेले सगळे मुद्दे रास्त आहेत। त्या मुद्द्यांवरती गेल्या काही वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी कसा निकाल दिला नाही, हे मात्र आश्चर्यचकित करणारी तत्वे आणि वक्तव्य सध्या बाहेर येऊ लागले आहेत। हा निकाल तुम्ही पाठीमागेच द्यायला होता, परंतु आता वेळ आहे। उद्या परत पक्षाने चिन्हांबाबत सुनावणी होईल, त्यावेळी देखील पक्षाची चिन्हाचे एकनाथ शिंदेंच्या सोबतच्या 41 आमदारांची सुनावणी पार पडेल। या वेळात उद्धव ठाकरेंच्या वकिलांच्या बाजूनं सगळं प्रकरण फिरताना दिसतं आहे, म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे धाबे आता पुरते दणाणल्याचं यावरून स्पष्टपणे जाणवू लागलं आहे। मित्रांनो, एकंदरीत ही जी सुनावणी गेल्या 2 वर्षापूर्वीच तिचा निकाल लागायला होता, मात्र सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यावरती कोणत्याही प्रकारचा निकाल आणि पुढे तारीख पे तारीख ते पुढे घेत गेले आणि सुप्रीम कोर्टाकडून देखील या निकालावरती कोणत्याही प्रकारची सुनावणी पार नाही पडली। आणि आता मित्रांनो, आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर एकनाथ शिंदेंची शिवसेना पूर्णपणे बॅकफूटवरती गेली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आता मात्र यशाच्या दिशेनं पहिलं पाऊल आज सुप्रीम कोर्टात पडलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळ असणारी शिवसेना
पक्ष आणि चिन्ह ते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं फिरू शकतं. दोन्ही निकाल ठाकरेंच्या बाजूने येऊ शकतात. तसा आज घटनाक्रम कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडला. त्यानंतर आमदारांची अपात्रता सिद्ध होऊ शकते आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांना देखील आता सुप्रीम कोर्ट झापू शकतं. या सगळ्या बातम्या देखील महाराष्ट्राच्या दिशेनं खूप महत्त्वाच्या होत्या आणि यावरती मित्रांनो सुनावणी आता 4 ऑगस्ट या दिवशी पुन्हा ठेवलेली आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय प्रकरण लांबणार.